पर्यटनासाठी म्हणा, शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी भारतात बरेच परदेशी लोक येतात. भारतात आलेली अशीच एक परदेशी महिला सध्या चर्चेत आली आहे. ही महिला वारंवार एका घरात यायची. या घरात लोकांची गर्दी असायची. एक दिवस पोलिसांनी या घरावर छापा टाकला. तिथं पोलिसांनी जे पाहिलं ते पाहून त्यांनाही धक्का बसला आहे. राजस्थानमधील ही घटना आहे. श्री गंगानगर येथील दशमेश कॉलनीतील एका घरात उझबेकिस्तानमधील तरुणी ये जा करत असे. या घरात महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणातील मुलीही दिसल्या. याबाबत पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी विशेष पथक तयार केलं. पोलिसांच्या पथकाने या घरावर छापा टाकला. श्रीगंगानगरचे CEO CTB आदित्य यांनी सांगितलं की दशमेश कॉलनीतील वॉर्ड क्रमांक 11 मध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत तक्रारी येत होत्या. ACP गौरव यादव यांच्या सूचनेवरून पोलिसांनी विशेष पथक तयार केलं. CO CTB आदित्य सेतिया चौकीच्या प्रभारी सुशीला मीना आणि पुराणी आबादी पोलीस ठाण्याचे प्रभारी गोविंद सिंग चरण यांच्यासह पोलीस दलाने छापा टाकला. छापा टाकण्यापूर्वी पोलीस बनावट ग्राहक म्हणून घरात निश्चित होताच बनावट ग्राहकाने पोलिसांना कारवाई करण्याचे संकेत दिले. यानंतर पोलिसांनी छापा टाकला. इथं वेश्या व्यवसाय सुरू होता. श्रीगंगानगर पोलिसांनी वेश्या व्यवसायाच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या चालकासह एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली. यांच्यामध्ये उझबेकिस्तानच्या एका महिलेचाही समावेश आहे. याशिवाय राजस्थानसह अन्य राज्यातील महिलांनाही पोलिसांनी पकडलं आहे. CO CTB आदित्य यांनी सांगितलं की अटक केलेल्या मुलींची वय 19 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 45,000 रुपयांची रोकडी जप्त केली.